नमस्कार मित्रांनो, तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण त्या ट्विस्टमध्ये आता मित्रांनो एक आता जबरदस्त आणि एक आता छान असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आता रिया आणि राकेश या दोघांची जवळीक निर्माण होऊन आता रिया ही राकेशपासून प्रेग्नेंट राहत आहे आणि आता मात्र ती राकेशशी लग्न करण्याचा हट्ट जेव्हा तिने धरलेला आहे तर तेव्हा तो राकेश तिला मारण्याचा जो काही प्रयत्न करत आहे आणि आता त्या राकेशचं खरं रूप मात्र रियासमोर आलेलं आहे. तेव्हा आता रिया काही शांत बसणार नाही आणि ती आता अंजली समोर येऊन सगळा धमाका करणार आहे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरी आणि अर्णव आता एकमेकांच्या इतक्याच जवळ आलेले आहेत. कारण आता ईश्वरी खरंच इतकी चांगली आहे म्हणून अर्णव चक्क तिच्या आणखीनच प्रेमात पडलेला आहे. एकतर ऑलरेडी तो तिच्या प्रेमामध्ये असतो, परंतु काही कारणामुळे म्हणजे जे सत्य वल्लरीने सगळ्यांच्या समोर अगदी आणून जो गैरसमज अर्णवच्या मनात केलेला आहे तर तो मात्र दूर होऊन अर्णव आणि ईश्वरी आता एकमेकांच्या इतक्या जवळ आलेले आहेत की आता लवकरच ईश्वरी आता ह्या राजशिर्के घराण्याला आता एक गुड न्यूज देणार आहे. तेव्हा आता मित्रांनो असं काय होतं की अर्णव ईश्वरी एकमेकांच्या किती जवळ येतात हे बघायला मात्र आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा आता मित्रांनो हे बघा, अर्णव ईश्वरीची खूप काळजी घेत आहे. तेव्हा ईश्वरीवर हल्ला झालेला असतो तेव्हा आता अर्णवला ईश्वरीची खरी किंमत कळते. कारण ईश्वरी आपल्यासाठी कायम झटत असते, अंजली ताईची काळजी घेत असते. आपल्या आणि अंजली ताईंना या घरासाठी ईश्वरी खूप काही करत आहे. ती रात्रंदिवस स्वतःचा विचार न करता फक्त या घरासाठी आणि आपल्यासाठी इतकं काही करते आणि आपण तिच्याबरोबर जे काही वागतो ते चुकीचं वागतो याची जाणीव मात्र आता ह्या ईश्वरीला म्हणजे अर्णवला झालेली आहे. कारण खरंच आपण खूप मोठी चूक करत आहोत, ईश्वरीशी वागण्यात आपण चुकलो आहोत म्हणून तो चक्क ईश्वरीची माफी मागतो. कारण आता अंजलीची ईश्वरी इतकी काळजी घेते की म्हणजे आता सगळं ती करत असते. आता अंजली जेव्हा ही म्हणजे पडणार असते तर ईश्वरी स्वतःला मात्र आता म्हणजे स्वतःचा विचार करत नाही. तिच्या डोक्याला इतका जबर मार लागलेला आहे पण तरीसुद्धा मात्र ईश्वरी स्वतःपेक्षा अंजलीला वाचवते. अंजली ताईंना अगदी अंजलीचे सुद्धा डोळे उघडतात. कारण जेव्हापासून आता अंजली घरात आलेली आहे तेव्हापासून मात्र फक्त आणि फक्त ती आता या राकेशच्या वागण्यामुळे ईश्वरीचा रागराग करत आहे. अर्णवला याचं फार असं वाईट वाटतं पण तरीसुद्धा ईश्वरी सगळं काही मॅनेज करून घेते. परंतु आता हा राकेश असा काहीतरी प्लॅन करतो आणि अंजलीला पाडण्याचा प्रयत्न करतो. परंतु आता अंजलीला ईश्वरीने येऊन वाचवलेलं असतं आणि ईश्वरी स्वतः तेथे पडलेली असते. अर्णवला खूप वाईट वाटतं. अर्णव म्हणतो की ईश्वरी तू सेफ तर आहेत ना. ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्ही माझी काही काळजी करू नका, मी सेफ आहे. आता मात्र सगळेजण अगदी बसलेले आहेत आणि अर्णव सारखा ईश्वरीकडे बघत आहे आणि तो ईश्वरीला आता कोणतंही काम करून देत नसतो, सगळं काही तो स्वतः करत असतो. आता अंजलीला स्वतःची चूक समजते. अंजली म्हणते की खरंच माझी खूप मोठी चूक झाली, ईश्वरीला ओळखण्यात मी चुकले आणि राकेश तर एकही दिवस घरामध्ये नाही. जेव्हापासून मी इकडे आले तेव्हापासून त्याने माझी काळजी घ्यायला हवी, तो माझ्यासोबत असायला हवी. कारण आता हा दिवस म्हणजे जे काही माझे दिवस सुरू आहे तर ते माझे राहिलेले दिवस सुरू आहेत आणि बाळाची किती काळजी मात्र माझ्यासोबत राकेशने सुद्धा घ्यायला हवी. त्यांचा तो हक्क आहे, त्यांची ती जबाबदारी आहे. परंतु राकेश एक दिवससुद्धा घरी नाहीत आणि आता तर कुठे बाहेर गेलेले आहेत. काही ना काही नाटक करून ते बाहेरच असतात आणि आता मात्र राकेश घरी आलेला आहे. आता अंजली राकेशवर खूप असा रागराग करते पण त्या अगोदर ती ईश्वरीची मनापासून माफी मागते आणि ईश्वरीशी वागायला छान वागत असते. आता अर्णवला इतका आनंद होतो कारण अर्णव जेव्हा रूममध्ये येतो, रूममध्ये आल्यानंतर तो ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी मला माफ कर, आत्तापर्यंत खरंच मी तुझ्याशी खूप काही अगदी रूडली वागलो. आता जे काही आहे ते सत्य माझ्यासमोर येईलच. तुझी आई आणि तू निर्दोष आहे हे तर मला समजलेलं आहे. परंतु खरंच आता जो कोणी तुझ्यावर हल्ला करणार आहे त्याला मी नाही सोडणार.
ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला तुम्हाला आता एक असं सत्य सांगायचं आहे, कारण हे बघा अर्णव सर, मी खरंच तुमच्यावर मनापासून प्रेम अगदी पहिल्या क्षणापासून करत होते. जेव्हापासून आपण एकत्र काम करत होतो, मलासुद्धा माझ्या मनातील प्रेमाचं प्रपोज तुम्हाला करायचं होतं, परंतु खरंच काही ना काही अगदी कारणामुळे ते राहतच गेलं. आणि हे बघा सर, मी तुम्हाला प्रेमासाठी आता इतकी सर्व तयारी केली होती, म्हणजे तुम्हाला मला प्रपोज करायला मात्र अगदी काही क्षण बाकी होते. मी तुम्हाला प्रपोज करण्याची इतकी तयारी केली होती, परंतु त्याच वेळेस माझ्यासमोर मात्र आईचं आणि तुमच्या बाबांचं ते सत्य आले, ते फोटो आलेत. आणि ते फोटो पाहिल्या क्षणी मात्र मला एक खूप मोठा धक्का बसला आणि तो धक्का मला सहन झाला नाही आणि मी तुम्हाला सगळं काही अगदी लपून ठेवलं. मी तुम्हाला इतकं म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करायला अगदी धाडस करत होते, परंतु ते सांगता सांगता खरंच राहून गेलं. मला खरंच याबद्दल अगोदरपासून कल्पना नव्हती. आई मला हे सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण त्यावेळेस मी समजू शकले नाही. परंतु आईची यात खरंच काही चूक नाही. आईलासुद्धा यामध्ये फसवण्यात आलेले आहे. पण जेव्हा ती बाई पकडली जाईल त्या क्षणी मात्र सर्व काही सत्य तुमच्या समोर येईल. आणि अर्णव सर, मी तुमच्यावर मनापासून प्रेम करत आहे. माझ्या म्हणजे नशिबात तुम्ही आलात, माझं आयुष्य तुम्ही सावरलं, नाही तर त्या राकेशने माझं सुद्धा आता वाटोळं केलं असतं. अंजली ताईंना जसं फसवलं तर तसंच माझ्याबरोबर सुद्धा फसवून, जसं शलाकाला फसवलं असं अनेक कित्येक बायकांना त्याने फसवलं असेल. म्हणून आता ईश्वरी अर्णवला सगळं काही सांगत आहे आणि ईश्वरी अर्णवचा हात हातामध्ये घेते आणि आय लव्ह यू असं बोलते. त्याच वेळेस अर्णवला इतका म्हणजे आनंद होतो. अर्णवसुद्धा ईश्वरीचा हात हातामध्ये घेतो आणि ईश्वरीला म्हणतो की आय लव्ह यू. आता दोघंही इतके खुश होतात, दोघांना इतका आनंद होतो आणि आता दोघंही एकमेकांच्या मिठी देतात. आता अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी, आता मला असं वाटतं आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊयात. आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, हे बघा आत्ता नाही, कारण अंजली ताईंची डिलिव्हरी केव्हा होईल सांगता येत नाही, त्यामुळे आपण त्यांच्या जवळ असणं खूप गरजेचं आहे. अर्णव म्हणतो की खरंच ईश्वरी, तू आईप्रमाणे माझ्या अंजली ताईची काळजी घेते, खरंच ते बघून मला खरंच खूप आवडतं. तू स्वतःचा विचार करत नाही, परंतु आता यापुढे मी तुझी काळजी घेईल. मी तुला प्रत्येक क्षण आनंदाचा देण्याचा प्रयत्न करेल. आता दोघंही एकमेकांना प्रेमाची कबुली देतात आणि तो क्षण असतो त्याच रात्रीचा. म्हणजे आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या इतके जवळ आलेले आहेत आणि दोघं आता एकमेकांमध्ये अगदी इतके मिलन होतात, दोघांचंही मिलन होतं. आणि शेवटी दोघंही आता एकमेकांच्या मिठीत येऊन आता जे काही त्यांच्यामध्ये व्हायला हवं, नवरा बायकोचे जे काही संबंध आहे, तर शेवटी त्यांच्यामध्ये ते संबंध तयार होतात. आणि आता दोघं इतकं एकमेकांना अगदी म्हणजे एकमेकांना सोडूशीच त्यांना वाटत नाही, इतकं एकमेकांकडे सारखे ते पाहत असतात. दोघंही रोमॅन्टिक झालेले आहेत आणि दोघांनाही आता आपले प्रत्येक पहिल्यापासूनचे एकमेकांना भेटल्यापासूनचे क्षण आठवतात. दोघंही त्या क्षणाचा आनंद घेतात. आणि त्यानंतर मात्र आता इकडे म्हणजे सकाळी ईश्वरी उठते, खूप छान तयार होते, तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो असतो. अर्णव तिला पुन्हा जवळ घेतो आणि म्हणतो की अशीच माझी कायम सोबत राहा आणि कायम माझ्यासमोर अशीच खुश राहा, मी तुला असंच आनंदामध्ये बघेल. आता ईश्वरी म्हणते की सर, मी तुमच्यापासून थोडीशी दूर जाणार आहेत का? मी तर नावाची मिस इंदोर आहे ना, कायम तुमची इंदोर, मिस इंदोर, तुम्ही तर कायम मला मिस इंदोर म्हणत असतात आणि खरंच मला ते खूप आवडतं. दोघेही आता खुश होतात. आता ईश्वरी खूप छान तयार होते आणि अर्णव पुन्हा तिला मिठीत घेतो. त्यानंतर आता इकडे मात्र आता ह्या म्हणजे रियाला आता उलट्या होत असतात. तिला असं वाटतं की नक्की आता काहीतरी झालेले आहे, म्हणून ती सर्वेश म्हणजे ह्या राकेशला फोन करते. राकेश मात्र इकडे अंजलीकडे आलेला आहे आणि आता मात्र अंजलीच्या समोर मात्र रियाचा फोन येतो आणि तो रिया नावाने सेव असतो. अंजली तो फोन पाहते. अंजलीला धक्काच बसतो की आता ही रिया कोण आहे आणि सारखा यांना त्या रियाचा कॉल काय येतो, कारण एकदा नाही दोनदा नाही तर तिसरी वेळ आहे अंजलीने हा फोन बघण्याची. आता ती विचारते की ही रिया कोण आहे हो. आता रियाचा फोन चालू असतो. आता म्हणजे राकेशने फोन उचललेला असतो तर अंजली म्हणते की काय हो, अहो तुम्हाला सारखा हे रियाचा कॉल काय येतो, कोण लागते ती तुमची. आता रियाला मात्र जे खोटं सांगितलेलं आहे, रियाला आता राकेशचा संशय येतो. आता अंजली म्हणते की राकेशजी, अहो ही रिया कोण आहे.
आता सांगा मला, कारण मी तुमची बायको आहे, मला तो हक्क आहे समजून घेण्याचा. आता हे ऐकल्यानंतर रियाला खूप मोठा धक्काच बसतो. रिया म्हणते की म्हणजे हा तर राकेश आहे आणि तो आपल्याला का फसवतो, कारण आपल्याला त्याने सर्वेश नाव का सांगितले. रियाला सर्व काही सत्याची जाणीव होते. रियाला खूप मोठा धक्का बसतो. रिया जोरात सर्वेश असे ओरडते आणि आत्ताच्या आत्ता तू इकडे आला पाहिजे. तेव्हा आता राकेशला तर खूप मोठा धक्का बसतो. घाईने तो फोन कट करतो आणि अंजलीला अगदी जोरात ओरडतो की अंजली. आता अंजली म्हणते की इतकं का ओरडायला, काय झालं तुम्हाला, माझी तब्येत कशी आहे याचा विचार करायचा सोडून ही रेया तुम्हाला सारखा सारखा कॉल का करते. आता अंजली आणि राकेश या दोघांमध्ये तुडंब असं भांडण जुपतं आणि राकेश तिच्यावर धावून जातो. तेव्हा आता अंजलीला ह्या राकेशचं खरं रूप कळतं. अंजलीला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याच वेळेस अर्णव ईश्वरी अगदी धावतच येतात आणि आता काय झालं असं विचारतात. अंजलीला आता पूर्ण त्रास व्हायला सुरुवात होत असते. अंजली म्हणते की हे बघ चिंटू, अरे तू जे काही बोलत होतात ते मला खरं वाटायला अगदी संशय आलेला आहे, कारण हा माणूस दिसतो तसा तितका साधा दिसत नाही. आता अर्णव म्हणतो की हे बघ अंजली ताई, तू स्वतःची अगोदर काळजी घे. तू त्या माणसाचा विचार करू नको, कारण त्या माणसाला तुझं काही घेणं देणं नाही. तो फक्त स्वतःचा विचार करतो, तुझा विचार तो करत नाही. आता हे ऐकल्यानंतर अंजलीला धक्काच बसतो. अंजली आणखीनच आता म्हणजे बेशुद्ध होण्यास तिला अगदी चक्कर यायला सुरुवात होते. आता ईश्वरी अंजली ताईंना धरते आणि म्हणते की अंजली ताई तुम्ही काळजी करू नका. आणि त्याच वेळेस आता रिया ही आता ह्या राकेशला गुड न्यूज देण्यासाठी फोन करत असते. आता तिला जे काही सत्य समजते तिला तर धक्काच बसतो. ती खूप रडत असते आणि ह्या सर्वेशला मी सोडणार नाही, मी त्याला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार, म्हणून ती घाईने आता त्या पत्त्यावर यायला निघते. आणि आता त्याच वेळेस तिकडे राकेश येतो आणि म्हणतो की हे बघ रिया, अगं ती माझी बहीण होती आणि ती मला जाब विचारत होती म्हणून मी तिला खोटं सांगितलं. तेव्हा आता रिया म्हणते की अरे नालायक नराधमा, मी सगळं ऐकलेलं आहे, मी तुला नाही सोडणार, कारण तू मला फसवलंस. अरे हे बघ तुझ्यापासून मला आता प्रेग्नेंट आहे मी, अगदी मला त्रास होतोय, उलट्या होतात मला, आणि तू तर माझी काळजी करायचं सोडून तिकडे तुझ्या बायकोकडे गेला होतात का. बायको म्हटल्यानंतर आता राकेश म्हणतो की काय बायको, ती माझी बावड बायको. आता बावड बायको म्हटल्यानंतर रिया म्हणते की हो, आता कुठे खरा कबूल झाला, म्हणून तो रियाला आता अगदी मारण्याचा प्रयत्न करतो. रिया त्याला गजंडी त्याची धरते आणि त्याला बाजूला ढकलून देते आणि तेथून पळत पळत आपला जीव वाचवते. आता मात्र ह्या राकेशला ती पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेली असते. रियाला मात्र सर्व काही सत्य समजतं. रियाला खूपच राग येतो आणि रिया आता पोलिसांना घेऊन डायरेक्ट राजेश शेर्केंच्या कुटुंबात येते आणि ह्या राकेशला बेड्या घालण्याचं ठरवते. तेव्हा आता राकेश लपून बसलेला असतो. आता अंजलीसमोर सुद्धा शेवटी सत्य येते, कारण अंजलीला आता आपल्या ह्या इतक्या देवसमान असणाऱ्या, देवासमान मानणाऱ्या ह्या नवऱ्याचं खरं राक्षसी रूप तिच्यासमोर येते आणि शेवटी मात्र ती बेशुद्ध होते. तिला चक्कर येते आणि शेवटी तिला प्रसूती वेदनासुद्धा व्हायला सुरुवात होते. अर्णव आणि ईश्वरी घाईने मात्र आता हे हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात आणि त्याच वेळेस आता ईश्वरीला चक्कर येते आणि ईश्वरी खाली पडते. आता डॉक्टर ईश्वरीला चेक करतात. अर्णवला काही कळत नसतं की एकीकडे अंजलीची डिलिव्हरी झाली आणि दुसरीकडे मात्र आता ईश्वरीला का चक्कर आली असेल, ईश्वरीला काही झालं तर नसेल ना, म्हणून डॉक्टर ईश्वरीला चेक करतात. आणि तेव्हा आता डॉक्टर सांगतात की ईश्वरीला दिवस गेलेले आहेत, ती प्रेग्नेंट आहे. हे ऐकून आता ईश्वरीला आणि अर्णवला खूपच आनंद होतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.